नाचणी पीक शेतीशाळा घेत आहोत आणि याचं प्रात्यक्षिकसुद्धा आता इथे चालू आहे। तर आपण आपले जे शेतकरी आहेत यांना या नाचणी पिकाबद्दल सुद्धा काय मार्गदर्शन मिळाले याची माहिती घेऊया। मी दत्ताराम सीताराम साळुंखे, गाव बापेरी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी। आमच्या म्हणजे बऱ्याचशा भागात नाचणं हा लोक दुर्लक्षित म्हणून मानायला लागले आहेत, परंतु आमच्या दापोली कृषी विद्यापीठाने नवीन जातींचा शोध लावून त्यातल्या आम्ही 2 नंबर जात नाचण्याची इथं लागवडीला आणलेली आहे। आणि हा नाचणा म्हणजे लोकांना कसा वाटतो की ह्याच्यापासून काय उपयोग होतो, हा एक औषधी म्हणून एक नाचणा पूर्वी पारंपरिक पद्धतीचा आहे आणि तो दापोली कृषी विद्यापीठाने त्याचा तयार करून आम्हाला इथं ते लागवडीसाठी बियाणं पुरवलं आहे आणि हे सर्व आत्मा अंतर्गत आम्ही इथे लागवड करत आहोत। तरी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता नवीन तंत्रज्ञान साध्य झाल्यामुळं काही लोक आता नाचण्याकडे वळले आहेत। आणखी आता बरेचसे लोक शेतीकडे वळण्याचा एक दृष्टिकोन कृषी विद्यापीठाचा आहे, तो साध्य होण्याची शक्यता दिसते। तसेच हे नाचणा लागवड करण्यासाठी तंत्रज्ञान जे पाहिजे ते आमचे लांजा केविकेचे माले सर हे आमच्या प्लॉटवर येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात। तसेच आमच्या कृषीमधून शेरे मॅडम आत्मा अंतर्गत आम्हाला बऱ्याचशा गोष्टीचं मार्गदर्शन करतात। आणखी या नाचण्याचा पासून आपल्याला काय प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यापासून काय उत्पन्न तयार केलं जातं त्याचं पण आम्हाला वेळोवेळी आमचे मार्गदर्शन केविके अधिकारी देतात आणि त्याला आमच्या मॅडम सहकार्य पण देतात। तर ह्या सहकार्याचा सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी बंधूंनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपण नाचणा हा लांजा तालुक्यात 1 नंबर पिकाचा आपला तालुका आला पाहिजे याचा प्रयत्न झाला पाहिजे।